नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम श्री सुनील लोटन सोनवणे फ्रॉम टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळs टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट is presenting History of Novel Part 1. Now let us see need for study of literary genre. In this part 4.1 History of Novel, why it has been taken, why do we need to study of literary genre? We read and learn the genre to learn appreciation, and it develops curiosity towards life for the enjoyment, as it is the mirror of society. That is why we learn literary genre. Then second question arises in our mind, why novel? Why should we study novel? We study novel for pleasure of reading literature and to understand novel as a genre. It is human tendency that we want to know something more about someone else's life. We want to know what has happened, what story is interesting, and the storytelling is always interesting. तर आपण बघतो की जेव्हा आपण साहित्याचं वाचन करत असतो तेव्हा आपण नॉव्हेलचा अभ्यास करताना आणि नॉव्हेल एक जनरा म्हणून अभ्यास करताना आपल्याला नेहमीच दुसऱ्याच्या जीवनामध्ये ढुंकण्याची एक सवय असते, कारण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती जाणून घ्यायची असते. आपल्याला त्यांच्याविषयी काय घडलेले आहे, त्यांचे काय चाललेले आहे, त्यानंतर जी स्टोरी वगैरे असते ती स्टोरी ऐकणे आपल्याला आवडत असते आणि सांगायलासुद्धा आवडत असते. आणि अशा प्रकारे आपण एकमेकांना ज्या स्टोरी असतील किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी काही घडामोडी असतील त्या सांगणे आणि ऐकणे आवडते. We all the people from all over the world, the people from different cultures are always acquainted with mythology. आता आपण सर्व जगभरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील, राज्यातील, देशातील किंवा विविध खंडातील जगभरातील जे लोक आहेत ते वेगवेगळे संस्कृती, वंश, धर्म, रंग यामध्ये वेगवेगळे, आपले जॉग्राफिकल लोकेशनसुद्धा वेगवेगळे आहे, आर ऑलवेज अक्वाइंटेड विथ मायथॉलॉजी. आणि अशी आपल्या प्रत्येक गावाची एक लोककथा असते. आपल्या गावाची, राज्याची, देशाची एक लोककथा असते की जी आपण आपल्या पूर्वजांकडून किंवा आपले जे कोणी मोठे व्यक्ती आहेत किंवा जे समाजातील घटक आहेत त्यांच्याकडून आपण अशा काल्पनिक कथा नेहमीच ऐकत आलो आहोत. दे आर अक्वाइंटेड विथ दॅट अँड थ्रू अदर लिटरेचर्स, थ्रू पोएम्स अँड थ्रू अदर स्टोरीज. त्यांनी त्या कथा एखाद्या कवितेतून किंवा एखाद्या गोष्टीतून किंवा एखाद्या साहित्यांमधून, काही साहित्यांमधून त्यांनी त्या गोष्टींशी ते परिचित झालेले असतात आणि आपल्याला सांगत असतात, शेअर करत असतात.
We are acquainted with mythology as well as the characters involved. ज्याप्रमाणे आपण त्या काल्पनिक कथेशी, की जी कथा आपल्याला माहिती नाही, आता महाभारत वगैरे आहे, तर महाभारतामध्ये, आता महाभारत आपण कोणी पाहिलेलं नाही, पण आपल्याला जे काही सांगतात, जे त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, त्यावरून आपल्याला कळतं की महाभारत ही एक जी कथा आहे ती खरोखरीची घडलेली असेल आणि तसे असेल, आणि मग आपण त्याविषयी परिचित होतो. आणि त्यामधील जे काही पात्र असतात, जी इन्व्हॉल्व झालेली, समाविष्ट असलेली जी पात्रे असतात, त्यांशी आपण ओळख करतो आणि जाणून घेतो. मायथॉलॉजी इज अ व्हेरी बिग अँड ऑन द अदर हँड स्टोरी इज द स्मॉलर वन. that it tells us about just a part, or you can say the smaller part of that big canvas. मायथॉलॉजी जी असते ती खूप मोठी असते आणि जी गोष्ट असते ती अतिशय छोटी असते. आता महाभारतातील जर एखादी गोष्ट कोणी सांगितली आपल्याला, तर तो एखादा त्याचा पार्ट सांगेल आणि एक छोटा तो भाग तयार होतो आणि ती गोष्ट बनते. आणि मग जी स्टोरी असते ती त्या मोठा जो काही खंड असेल, ग्रंथ असेल, मोठा भाग असेल, त्याचा एक छोटासा एक कोपरा बनतो, एखादा छोटासा पार्ट बनतो. मेनी टाइम्स स्टोरी डज नॉट एक्सप्लेन all the reasons, as we know, if the capacity for the span of that particular genre. आणि अनेक वेळा जी काही कथा कादंबरी असेल, त्या कथा कादंबरीचं जे काही इत्यंभूत माहिती असेल, ती सांगण्याची शक्ती, ती सांगण्याची कुवत त्या स्टोरीमध्ये नसते. Mythology gives us the picture which is larger in the size, but does not that details, but does not give that details as, but does not give that details as we say that they will lies in the details. आपण जरी म्हणतो की ते मायथॉलॉजीच्या याच्यामध्ये जे काही दृश्यात्मक जे काही वर्णन केलेले असेल ते खूपच मोठं असतं, परंतु ते सुद्धा जास्त काही विश्लेषण आपल्याला देत नसतं, की ते जे विश्लेषण, जी इत्यंभूत माहिती त्या गोष्टीमध्ये दडलेली असते. नॉव्हेल गिव्ज अस द कॅरेक्टर्स. आणि जी कादंबरी असते, नॉव्हेल असते, ती आपल्याला त्यामधील पात्रे देते. द सेटिंग, नंतर सेटिंग देते. अँड यू नो द इनर टर्मॉईल ऑफ द कॅरेक्टर्स. आणि त्या कॅरेक्टरचे अंतरंग जे असतात ते सुद्धा आपल्याला कादंबरी देत असते. दॅट इज वाय द नॉव्हेल इज चोजन. आणि त्यामुळेच इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी कादंबरीची, नॉव्हेलची निवड करण्यात आलेली असते. आता नॉव्हेलची अंगे महत्त्वाची कोणती आहेत तर प्लेस, टाईम, सिच्युएशन अँड ॲक्शन. म्हणजे जी काही कृती असेल ती महत्त्वाची असते, ठिकाण असेल ते महत्त्वाचं असतं, ती वेळसुद्धा महत्त्वाची असते. आता पुढचा जो पार्ट आहे तो बघूया आपण. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. थ्रू मोर दॅन 1000 years, हिस्ट्री ऑफ नॉव्हेल, when we think of that, we have to think all these period and all the different patterns that
धिस जनरा हॅज बीन गोइंग टू स्टडी इन नॉव्हेल. आता नॉव्हेलमध्ये जनराचा जो काही अभ्यास केला जातो, तर त्यामध्ये नॉव्हेलला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि त्याचे वेगवेगळे जे कालखंड आहेत, त्या कालखंडामध्ये वेगवेगळे विभागांनी ते भरलेले असतात, युक्त असतात. आता नीड टू स्टडी हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. आता नॉव्हेलची हिस्ट्री ठीक आहे की आपण समजा नॉव्हेल वाचू, आपल्याला ते साहित्य कळेल, नंतर तेथील ती संस्कृती, वंश, जे काही रंग वगैरे असतील, रंगभेद असतील किंवा इतर काही ट्रॉमा असतील वेगवेगळ्या लोकांच्या जीवनातील, त्याबद्दल आपल्याला नॉव्हेलमधून कळू शकेल. आणि मग आता नॉव्हेलच्या इतिहासाची गरज काय? तर वी नीड टू स्टडी हिस्ट्री ऑफ नॉव्हेल बिकॉज वी वॉन्ट टू अंडरस्टँड डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ. मनुष्य जीवनाचे वेगवेगळ्या घटकांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला नॉव्हेलच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. हिस्ट्री प्रोव्हाइड्स द बॅकग्राऊंड. फॉर दॅट वी अंडरस्टँड द नॉव्हेल बेटर अँड वी अंडरस्टँड इवन दॅट टाईम when we were not present in that time. It is the base to understand the novel, and with this reason only we are going to study the history of novel. जे काही इतिहासाचे जे काही वलय असतं ते कादंबरीला असतं आणि ते वलय आपल्याला कादंबरी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्याची मदत होते. की ती कोणत्या काळामध्ये लिहिली गेली, त्यावेळेस कोणती परिस्थिती होती की ज्या वेळेस आपण अस्तित्वात नव्हतो किंवा त्या ठिकाणी आपण नसते. आणि म्हणून कादंबरी समजून घेण्यासाठी नॉव्हेलचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, जो सिनेमा आहे तानाजी सिनेमा, त्याचा जर ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्या कादंबरीच्या किंवा त्या लोककथेच्या, मायथॉलॉजीचा जे काही लिखाण असेल, त्याचा जर इतिहासाचा अभ्यास केला नसता की ती कशी घडून आली गोष्ट, ती केव्हा घडली, कुठे घडली, त्यावेळची परिस्थिती कशी होती, याचा जर अभ्यास केला नसता तर त्या सिनेमामध्ये हिरो मोठ्या दिमाखाने अतिशय ऐटीत कारवर किंवा बाईकवर नक्कीच आला असता. त्याच्यामध्ये आपल्याला बाईक दिसत नाही किंवा कोणतीही गाडी, मोटर दिसत नाही. याचं कारण काय? तर इतिहासाचा जो अभ्यास आहे, त्या कादंबरीच्या इतिहासाचा जो अभ्यास आहे, तो त्या डायरेक्टरने पूर्णपणे केलेला आहे आणि म्हणून त्याने तशा प्रकारचे सीन घेणे वगळलेले आहे. आणि तेव्हा इन दॅट टाईम ही ट्राईड टू शो द सिच्युएशन ॲज इट वॉज. जशी परिस्थिती त्यावेळेस होती, जसं बॅकग्राऊंड त्यावेळेस होतं, त्या बॅकग्राऊंडचा पूर्णपणे अभ्यास करून तशा प्रकारचं जे काही पार्श्वभूमी आहे ती दाखवण्याचा काटोकाट प्रयत्न त्या फिल्ममध्ये केलेला आहे. टाईप ऑफ द चॅप्टर 4. टाईप ऑफ दिस चॅप्टर इज informative. The actual information is given, it is complex information. आणि जी काही माहिती या नॉव्हेलमध्ये दिलेली असते ती कॉम्प्लेक्स असते, एक ट्विस्ट त्या ठिकाणी निर्माण केलेलं असतं. द नेम्स आर गिवन, नावे दिलेली असतात.
द नेम्स ऑफ नॉव्हेल, त्या कादंबरीला नाव दिलेलं असतं. अँड द नेम्स ऑफ पीपल, आणि लोकांची नावे दिलेली असतात. अँड द डिफरंट एलिमेंट्स ऑफ द नॉव्हेल अँड द टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन, त्या कादंबरीचे वेगवेगळे जे घटक असतात, ते घटक, त्यांचे प्रकार, हे सगळे त्यामध्ये मांडलेले असतात. थँक यू स्टुडंट्स फॉर लिसनिंग मी. थँक यू. इफ यू लाईक, you can comment in the comment box.